हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा कालापर प्रकरणातील प्रसादपर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला जराशी पाचर लावा, त्याला ढकून घेतलं पाहिजे, ऍडजस्ट कार्यक्रमामध्ये केलं पाहिजे. विठाला विठाला अहो इतकी सजून ती पण हाणल्याच्या नंतरही फारोळा काना असतोय, फन काना असतोय, डबल भरावं लागतंय सुतार दादाला. मग एखादं स्पीकर ढिला असेल, माईक काय चलत राहते, ढकून घ्यायचं. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे मालक द्वापार युगातील जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वापार युगातलं नवल या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात. अंश अंशात्मक जगदानंद कंद जगतपती भगवान विष्णू परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा अंश अंशात्मक अवतार 24 आहेत. ह्या अंश अंशात्मक 24 अवतारापैकी 2 अवतार पूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाता येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाता येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण. पूर्ण आहेत. राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत, पण नवल मात्र कृष्ण अवतारातलंच आहे. जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश परमात्म्याने मालकाने त्रेता युगात अवतार घेतला, तो प्रभू रामचंद्राचा अवतार. पण नवल नाही नवल. एक माझ्या साध्याशा अल्पशा वाणीनं एक सांगता येईल की 7वा अवतार म्हणजे मला असं वाटतंय कर्जच करून ठेवलं देवाने जास्त. मागचा अवतार हा ऋणी अवतार होता. ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज. मग 7व्या अवतारात एवढं कर्ज हे मागचं कर्ज फेडण्यासाठी 8वा अवतार मुक्त हा स्वतंत्र अवतार होता. ऋण फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला पराशी अविनाश आला पराशी. ऋण फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला पराशी अविनाश आला फेडण्यासाठी अवतार. मागच्या अवतारात नाना प्रकारचं कर्ज. मालक ही विटेवरचे आहेत, पण स्वतंत्रता नाही. सासू मेल्यावर सगळा कारभार सुनाच्याच हातात असतो हे सुनाला माहीत असते.
आणि हे तरतर करणाऱ्या सासूला बी माहीत असते की आपण हिचा वाणी जास्त तरतर करू नये, कालांतरानं हिच्याच हातात चाब्या जाणार हे सासूलाही कळतंय आणि सुनालाही माहितीये आपल्याच हातात कारभार येणार. पण भानगड कशी झाली, शिजूस तर दम आहे पण न्यूज तर दम नाही. तिला वाटतं लगेच माझ्या हातात यावा. असा येडेपणा सुनानंही केला नाही पाहिजे आणि फार अतिताईपणा सासूनही केला नाही पाहिजे. कधी कधी सासूपेक्षा सुंदरी जास्त शिकलेली असेल तरी पण दीपावलीला जाताना इतकं म्हणलं पाहिजे, आत्या मी येते बरं, किती दिवस राहू बरं आत्या. इतकं जर सून म्हणली तर काय जिबेल किडे पडतील का तिच्या, का वेडिंग झाली तिच्या जिबेला. म्हणायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. माझं मत आहे वचनम किम दरिद्रता. या भारतीय संस्कृतीमध्ये लहानांनी मोठ्याचा आदर करावा ही भारतीय संस्कृती आहे. मोठ्यांचा आदर करावा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी गावं मी फिरत राहिलो, यांना तालुकाच माहीत असेल अण्णा, पण माझ्यापेक्षा वारकरी संप्रदायात या म्हाताऱ्याचा जास्त काळ गेला म्हणून आम्ही या लोकांचा आदर करायचा असतो. कारण मागच्यांनी इथपर्यंत संप्रदाय आणलाय, इथून पुढे बाळू तुला चालवायचा आहे. मागच्या महाराज लोकांना ज्येष्ठ, प्रत्येकानं ज्येष्ठांचा आदर करायचा, मोठ्यांचा आदर करायचा. सुनेला माहिती आहे माझ्या हातात येणार, सासूला माहिती आहे माझ्या हातातला हिच्या हातात जाणार, पण मोठ्यांचा आदर असतो. तसंच 7वा अवतार हे सासू सुनेसारखा प्रकार आहे. जगाचा मालक हा जगाचा बाप जरी असेल वारकरी बाबा, पण ताब्यात मात्र एका साधूच्या होता. वर्तोनी दाविना म्हणे नामा, वर्तोनी दाविना म्हणे नामा, वर्तोनी दाविना म्हणे नामा. बोलिला वाल्मिक तैसेची करीना, बोलिला वाल्मिक तैसेची, बोलिला वाल्मिक तैसेची करीना, बोलिला वाल्मिक तैसेची. वर्तोनी दाविना म्हणे नामा, वर्तोनी दाविना म्हणे नामा, वर्तोनी दाविना म्हणे नामा. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. जाऊ द्या नंतर आणताय, आरतीचे ना बसा सतू पाटील. 3-3 बाऱ्या उठलं की सगळा विक्षेप होतोय. आणताय ती आरती, तिला काय लागायला एवढं गे. विठाला 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 चाल म्हणूस तर 200 जुडगे येतील ना. विठाला विठाला विठाला. महर्षी वाल्मिकांच्या ताब्यात हा 7वा अवतार. रस्व दीर्घ इतकं सुद्धा विटेवरच्या मालकाला जाता आलं नाही, म्हणून जे वाल्मिकानं लिहिले काव्य लीला नाटकाधार, काव्य लीला नाटकाधार, म्हणजे वाल्मिकांनी जसं लिहिलंय त्या लिलेनुसार जगाच्या मालकाला बाकीच्या लीला कराव्या लागल्या. म्हणून नवल ही गोष्ट 7व्या अवतारात दाखवता येत नाही. 8वा अवतार हा मुक्त आहे, स्वतंत्र आहे. मला असं वाटतंय 8व्या अवतारात विटेवरचे मालक सासू बी तेच आहेत आणि सून बी तेच आहेत. हे दोन्ही पद भूषवणारा एकटा मालक, म्हणून त्या अवतारातले नवल आहेत. विठाला जेवढा मला आशीर्वाद देताल तेवढा मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करीन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. मला वाटतंय 2012ला ज्या वेळेला श्रीमद भागवत कथा झाली अण्णा, त्यावेळेला विटेवरच्या मालकाची द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची कथा सांगायला गिरगावचा बाळूच होता 2012ला. मला पक्क त्यावेळेला, आणि ते भागवत माझ्या चांगलं स्मरणात आहे. हो, या सप्ताहामध्ये धनत्रयोदशी येते आणि धनत्रयोदशीला याच भागवतात मला पुत्ररत्न झालं. त्या दिवशी चांगली स्मरणात आहे. म्हणजे फार जुनी परंपरा. मा आदिशक्ती कुलस्वामिनी जगदंबा मातेचं अधिष्ठान
मा जगदंबेच्या कृपेने, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने, भगवान मारुतीरायांच्या कृपेने, भगवान शिवजींच्या कृपेने, जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने, या परिसरातला यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी नामधारक वारकरी ह्या सर्वांच्या कृपेने ही जुनी परंपरा आहे. आणि या परंपरेत प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन करण्याचा सन्मान, अवभाग्य माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीला प्राप्त झालं. माझं ते भाग्य समजावं लागेल. आजच्या कीर्तनाचे यजमान आदरणीय सतू पाटील असतील, आदरणीय गोविंदजी पवार मामांचे सुपुत्र, यजमानपद त्यांच्याकडे, त्या दोघांनाही धन्यवाद. दरवर्षी इथं कुठलाही कार्यक्रम असो वारकरी हजर असतात. काकांचा कार्यक्रम केला त्यावेळेला हजर, विक्रांत पाटलांच्या आईच्या उदक शांती विधीला आलो त्यावेळेला तुम्ही हजर होते. फार मी इथं येतो त्यावेळेसपासून तर तुम्ही मला दिसतात. वारकरी बाबा तुम्हालाही प्रणाम. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही निष्ठावंत वारकरी यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता दिला, तुम्हाला प्रणाम. आज अंकुशरावजी नखादे पाटील सुद्धा आलेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. एरवी कीर्तनापुरता मला प्रेम करते तर असा विषय नाही. कधी पाथरीतून जाता जाता अण्णांनी बघावं, लागलीच अण्णांनी बोलावं, गंगाधर अण्णांनी. 8-15 दिवसाला भाऊ काका फोन करायचे, बालासाहेब मामा संपर्क करतात. वैकुंठवासी गुरुजी पण मला फान फोर करायचे, गिरी गुरुजी सुद्धा, त्यांचा पण आदर होता. बऱ्यापैकी या गावातल्या तरुणांना संप्रदायाचा, धर्माचा जिव्हाळा आहे. गोविंद पाटील असतील, विक्रांत पाटील असतील, आदी करून ज्येष्ठ तरुण मंडळी बऱ्यापैकी कीर्तनात असतात. तुम्हा सर्व तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय ग्राम जोशी, त्यांना सुद्धा प्रणाम. मला वाटतं मी सुरुवातीला भागवताला आलो त्यावेळेला वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्योतिष्यशास्त्र प्रचंड विद्वत्ता त्यांच्याकडे होती. मी ज्या वेळेला त्यांच्याकडे आलो त्यावेळेला ते प्राज्ञाचक्षु होते, म्हणजे शेवटच्या काळात त्यांचे वयोवृद्ध, त्यांचं पण मला दर्शन झालं. चांगली चांगली महात्मे लाभलेलं गाव. या मातीला पुनश्च एकदा प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला गावाला साजेल. काय होतं माहितीये का, भरगच्च श्रीमंताच्या बाईकनं संक्रांतीच्या दिवशी जर लोखंडाचं मंगळसूत्र घातलं तर नवऱ्याची आव जाती, तिच्या नवऱ्याची आप जाती. बरं का, श्रीमंत आहे ना बाई, तू जास्त दागिने घालू नको, पण मंगळसूत्र सोन्याचं घालणं, पायातले विरुद्ध आहेत त्या चांदीच्या घाल, ही परंपरा. म्हणजे मोठ्यांनी मोठ्यासारखं जगावं. तसं तुमच्या गावाला साजेल, शोभेल असं गोडसं भगवान मारुतीरायाचं काळ्या पाषाणाचं, ज्या दगडाला हजारो वर्ष आयुष्य असतं बापू, असं एक सुंदरसं मंदिर गावकरी करतात. म्हणून तुमच्या या कार्याला सुद्धा प्रणाम करतोय. थोडंफार काही डागडुगी राहिली असेल, कोणाकडे राहिलं असेल तर देत राहा, त्याच्या कृपेने अजून काही होत राहील. विडाला द्वापार युगामध्ये एक नाविन्यपूर्ण नवल झाले. मी त्यावेळेला होतो, त्यावेळेला सलीमजी तुमचीच साऊंड सिस्टीम होती. चांगलं आहे. पाईप कोणाचा असू द्या पण त्याच्यातून पाणी चांगलं यावा. पाईप सोन्याचा लावला आणि त्याच्यातून खारं पाणी आलं, ते प्यायचं कसं, काय अर्थ नाही त्याला. एवढ्याला काय करायचं. चांगली साऊंड सिस्टीम देणारा माणूस, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विढाला या परिसरातलं मृदंग क्षेत्रातलं जुनं व्यक्तिमत्व आमचे सुरेश महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. प्रत्येक नवलाची गोष्ट 8व्या अवतारातली, प्रत्येक गोष्ट नवलातली. म्हणे 7व्या अवतारामध्ये एका बाईनं मारुतीरायाला प्रार्थना केली. नवल सांगतोय, नवल नवल. काय होतंय भाऊ काका, वकील गोड असला पाहिजे. वकील हा विद्वान असला
आणि काम खरं असावं आणि वकील हुशार असावा. विरोधात निकाल लागत नाही विक्रांत पाटील. वकील हुशार असलं पाहिजे. एखाद्या वेळेस काम खरं आहे पण वकील विद्वान नाही, पुढच्याचं खोटं आहे पण त्याचा वकील विद्वान आहे, जय त्याचा होतो बरं. धकादे साहेब, विद्वत्तेला किंमत आहे, चांगल्या लोकांना किंमत असते. बाई हुशार आहे, चतुर आहे, पण विटेवरच्या मालकाशी आपलेपणा करण्यासाठी तिच्या जीवनात एक अधिकारी व्यक्ती प्राप्त झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे मारुतीराय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, हरि प्राप्तीची उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. हरी प्राप्ती शिवपाय, धरावे संताचे ते पाय. मला असं वाटतंय मोठ्या लोकांकडे जाण्यासाठी त्यांच्या सानिध्यातल्या माणसाची गाठ घ्यावी लागती. फारसं काही राजकारण कळत नाही आणि गरज नाही, हे कळालं ना आपल्याला. बाकीचं काय गरज आहे का नाही, काही गरज नाही त्याच्यावर. ज्याला चांगलं गाता येतं, ज्याला चांगला पक्वाद वाजिता येतो, ज्याचं लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत आहेत, त्यानं कशाला सरपंच व्हायचं. आता मास सारख्याला जर अण्णा एखादा मनानं बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करीत असेल आणि मी जर हो म्हणत असेल तर समजायचं गिरगावच्या बाळूचं इशिक पिढ्याचं पापूत आलं. नाहीत पडणार तुम्ही पाया, माझ्या पडणार नाहीत पाया, पडू शकत नाही. पण एवढं पद भेटल्याच्या नंतर कशाला वाघोरीत अडकलेल्या सशावानी इचकून घ्यायचं. जयाचा व्यवहार तयाचा दे, जयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे, जयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे. तुका मने पाय बोलानी अफार, बोलानी अफार, तुका मने पाय बोलानी अफार, बोलानी अफार. जयाचा व्यवहार तयाचा दे, तयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे, तयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे, तयाचा दे, जयाचा व्यवहार तयाचा दे. संधी शिवतार, ज्याचा व्यवहार त्याला साचते. तुम्हाला एक सांगू का, वज गाढ वाहते आणि कुत्र रिकामं बिस्किट खाते. पण मालकांना बाहेरून आल्यावर कुत्र्यानं जर वरी पाय केले तर मालकाच्या कमरावर पंजे पडतात. मालक खाताना आला दी कुत्र्याला सरकितो, थांब रे, काय काम करते कुत्र, बिस्किट खाते. पण तरी मालक त्याला चोंबाळीते. गाढो म्हणला मेलो वज वाव,
मग एके दिवशी गाढवान कुत्र्याची कृती केली ना, आता गाढवाचे पाय कमराव नाही मालकाच्या खांद्यावर गेले. निब्बर रुमण्यानं गाढव आणलं. जयाचा व्यवहार ठीक आहे, राजकारण वाईट आहे असा विषय नाही, ज्यानं त्यानं पडावं. आपण आपल्याला इकडचा रंग लागलाय ना. हो, आमचं एक पावणं ग्रामपंचायतला उभं राहिलं. 3.5 एकर जमीन, 14 म्हशी, 18 गाईन, 19 शेळ्या इकल्या आणि आता नाशिकला इटा उचलायला. चांगलं गात होतं ते, मस्त गात होतं या, चांगलं गात होतं. मी म्हणलं तुला कोणी कोण बुद्धी सुचली रे, कशाला आगावपणा करतो तू. तसं मला काही राजकारण कळत नाही, पण मला वाटतं मोठ्या माणसाकडे पिये असतात, पिये असतात. त्या पियेला भेटल्याशिवाय अन्न मंत्र्याकडे जाता येत नाही मामा. तसं जगाच्या मालकाचे सुद्धा त्याचा संपर्क करून देणारे संत हे त्याच्या सानिध्यातले लोक आहेत. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही प्रत्येक जण बऱ्यापैकी लोक पंढरपूरला गेलेले आहेत. आणि जर एखादा गेला नसल पंढरपूरला तर असं समजायचं त्याचं किती पिढ्याचं पाप हे देवजानी त्यालाच मोजता येत नसेल. ते पंढरपूरला जावं लागेल. हे हळकुंड्या होते. तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर माहीत जरी नसल तर पुढचा व्यक्ती जसा करतो का विक्रांत पाटील तसं आपण करतो. कुठे गेल्यावर माहिती आहे, अंकुशराव गरुड खांबापाशी गेल्यावर, गरुड खांबापाशी गेल्यावर माणसं कान धरतात, कान धरतात. एखाद्या वेळेस नाचताच तुझा कान धरून या नाचेन गरुडा पारी, त्याच्या पुढे नाचतात आणि नाचणं आटपल्या तितक्यानं समाधान नाही, त्या गरुडाच्या खांबाला आलिंगन देतात. आणि अशी लिंता ज्याच्याकडे आहे, मग गरुड हा विटेवरच्या मालकाचा पिये. मग तो मालकाला सांगतो जरा हिशाबात घ्या पोटात. रगीलायला किंमत देत नाही. पहिली गोष्ट विटेवरचा मालक संतांनी तपासल्याशिवाय जवळच येऊ देत नाही. धरावे संताचे ते पाय. अशा एका वैराग्याचं टोक काय गिरगावकर विचकीन. पात्रता तरी काय माझी त्या व्यक्तीचं वर्णन करायची, लायकी तरी काय माझी. वैराग्याचं शिखर आणि ब्रह्मचर्यातलं टोक. शुद्ध आचरती अशा नाविन्यावर, अशा अधिष्ठितेवर, अशा व्यापकतेवर आरूढ असणारा एक संन्यासी. नुसता संन्यासी नाही, वारकरी संन्यासी. नुसता संन्यासी नाही, तपस्वी संन्यासी. नुसता संन्यासी नाही, नामधारक संन्यासी. किती पदव्या द्यायच्या. नुसता संन्यासी नाही, बुद्धिमतांवरिष्ठम. असा संन्यासी. त्या संन्याशाचं नाव जोशीबा मारुतीराय. असा पवित्र संन्यासी सापडाय का बाईला. वारकऱ्यातलं शिखर होते ते. पैठणचे मालक म्हणायचे जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. पैठणचे मालक उपमा तर देतातच, पण अजून एक पैठणच्या मालकांनी वैयक्तिक पदवी दिली. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. माझ्या वाणीत सांगू का, मारुतीरायाच्या बाबतीत जर कोणी विशुद्ध बोलत असेल तर कोण भडवा आहे. संत म्हणून उपहास ते, संत म्हणून उपहास ते, पूर्वज नरका
जाते त्याचे पूर्वज नरका जाते त्याचे पूर्वज नरका जाती त्याचे पूर्वज नरका जाती त्याचे पूर्वज नरका जाती मालकांचा पुरावा आहे. दिसायला जरी मारुतीराय दिसत असतील पशुच्या योनीतले पाला खाणारे, पण अशा पवित्र संताचा जर कोणी उपहास करीत असेल, संत म्हणून उपहासिती त्याचे पूर्वज नरका जाती. माझं एक मत आहे, संतांचं अनुकरण न करणाऱ्या नालायकाला बलिणारे हलकट, संतांचं अनुकरण संप्रदायाचा नियम न सांभाळणाऱ्याला पैसे देणारा छप्पी देणार कल जात्यात. मी नाही सांगत, पुरावा आहे. दोघाशी पतन, पण जो आचरण सांभाळतो त्याला बोलू नका, रुपड्या देऊ नका, पण त्याचा जर उपहास करीत असताल तर पूर्वज नरका जाती. दोन्ही पाप सांगितले. संप्रदायाचा नियम सांभाळणाऱ्या भ्रष्ट व्यक्तीला आणलं तर गावाला कुपाटी लागत असते. ज्यानं पैसे दिलेत त्याला कोण्या नरकात टाका तर देवाला पण कळणार नाही. मी जर चुका करीत असेल आणि तुम्ही पाकिट द्यायले ना, तर माझ्या चुका तुम्हाला कळल्यावर जरी तुम्ही दोघं पुन्हा यजमान होता असाल तर असं समजायचं तुमचंही शिक पिढ्याचं पापच उतू आलं. कळाल्यावर तर मारुतीरायच्या बाबतीत कोणाची हिंमत आहे वाईट बोलण्याची? अण्णा हरिनामे ढवळीले ही तुकोबारायांची योग्यता. पण तुकोबाराय सुद्धा शरण शरणजी तुम्हा आलो रामदूता, एवढी व्याप्ती मारुतीरायाची. आणि असे अधिकार संपन्न साधू, वारकरी, संन्यासी या सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असणारी व्यक्ती चंद्रसेनेला प्राप्त झाली. लोटांगण घातलं बाईनं तिच्या मारुतीरायाच्या पुढे, लोटांगण घातलं. अधिकारी लोक जवळ येऊ देत नाहीत. गाव जेले हनुमान बा, तुम्ही पण मारुतीरायाला लांबून नमस्कार करी जा. येड्यावानी करून त्याच्या तोंडाला पेडा नका लाई जाऊ, तुमच्या हातान खात नसतो तो. माझं मत आहे नियम सांभाळायचे. नियम आहे का नाही? मला माहिती याच्याकरता तुम्हाला सांगतोय. तुम्ही माझ्यावर जीव लावता, मला लेकरा इतका जीव लावता, याच्याकरता तुम्हाला सांगतोय. म्हातारी काय नांगर गुतला भंगिऱ्याला सांगायला काय घेणं देणं आहे का त्याच्याशी? मूर्खाला उपदेश करणं म्हणजे उपदेश करणाऱ्याची बुद्धी मातीत जात असते. क्रोधी अविश्वासी त्याची बोधा कैसा व्यर्था पुणे वाद्याची नवना व्यर्था पुणे वाद्याची नवनी. क्रोधी अविश्वासी त्याची बोधा कैसा व्यर्था पुणे वाद्याची नवना व्यर्था पुणे वाद्याची नवना. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्था फुली वाचा सिनो नये. हो काका, मूर्खाला उपदेश करणं मूर्खपणाचं टोक असते. माझ्या मावल्यांनो, मारुतीरायाला कधी पण दुरून महिलेनं नमस्कार करायचा. परमार्थात अति सोंग आणणाऱ्याला किंमत नाही बरं. लय सोंग आणले काय लोकांनी. खरं तर सोंग सपादत नाहीत असा एकच संप्रदाय, त्याला वारकरी संप्रदाय. नाही खोटा चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार, नाही खोटा चालत परिहार. दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा, दानाची अंतर पांडुरंगा. तेथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. पाठांतर खूप आहे अण्णा. काल जे पाडवा झाला का माझ्या माईंनो, कालच्या पाडव्याच्या दिवशी ग्रामदेवतेला करदुडा आणि सुपारी वल्ल कुंकू करून कणकीचा दिवा करून मारुतीरायाला गावातल्या घरातल्या पुरुषांनी काल ओवाळीत असते. पाडव्याच्या दिवशी राहिला असेल तर आज यमदिती आहे. आपल्या मुलाकडं कणकीचा दिवा, मुटका
एक करदुडा, सुपारी, फार काय झालं तर विड्याचं पान मारुतीरायाला समर्पित करत असतात. फार मोठी शक्ती त्या मारुतीरायाकडे, फार बलाची देवता आहे ती. आणि अशी बलाची देवता एका बाईला दर्शन झालं. बहु अवघड नवल सांगायलो, नवल 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 सांगायलो, रामायण नाही सांगायला, नवल सांगते. आज नवल आहे मालकांचं. आज त्याच्या नवलाचं वर्णन करायचं आहे यांना. बाईनं 50-100 फुटाच्या अंतरावरून लोटांगण घातलं. तर बाई साधी नव्हती वारकरी बुवा. बाई घरात होती तो रकत तिच्या दारात संन्याशी लोळला. कोण महाराज आहे अण्णा? एखाद्या बाईला बघून तिच्या दारात अंगाला तवा का फरच्या थोड्याच होत्या? ऐस तू पाटील. सारवण सडा, शेणानं सडा टाकलेला अंगण. भाऊ काका लोळला महात्मा मारुतीराय. कारण ती बाई नवऱ्यावर देवापेक्षा जास्त प्रेम करीत होती. हो, तिचा एक पुरावा सापडला. तिने तेज कांती प्रसन्न केला, तो तियेच्या चरणावरी लोळला. चंद्रसेना म्हणती तियेला, नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलेलं तुम्ही 4-2% माझ्यावर प्रेम करणारी माणसं नखाते साहेब मानताल, आमची गिरगावकर म्हणते. पण विक्रांत पाटील जे पुराण वाचतेत का ते भंगीरायला मानित नसते. नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी. तुका म्हणे ऐसे आहे हे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी. तुका म्हणे ऐसे आहे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी, नव्हे माझी वाणी पदरी. दारात लोळला संन्याशी. आवाज सलीमजी थोडासा आवाज. दारात लोळला, दारात. मारुतीरायाला सूर्य विचारत होता, अंजनी नंदन तुम्ही राक्षसाची बायको आणि हिच्या दारात लोळायले? कारण 2 होते अण्णा. एक तर मालकाचं काम करायचं होतं प्रभू रामचंद्राचं, ते नाही सांगणार कारण आज गरज नाही ते सांगायची. एक काम. आणि दुसरं काम होतं जी आपल्या नवऱ्यावर अतूट प्रेम करते तिची देवावरी, देवावर सत्ता असते तिची, देवावर. भाष्यकाराचा, तात्विक सात्विकांचा काही एक पुरावा आला. नवऱ्याला जीव घालत असताना ही पत्नी स्वरूपात नसती, भोजेसू माता. नवऱ्याला जर बायको जेवायला वाढत असेल जेवायला, तर नवऱ्याचं जेवण संपेपर्यंत तिनं म्हणायचंच नाही मी याची बायको आहे, मी याची माय आहे. भोजेसू माता. एवढा अधिकार आहे तुमचा, एवढा अधिकार माझ्या माईनं. आणि मालकावर अतूट प्रेम करणारी स्त्री, तिचा प्रेमाचा एक वलय सांगतो तुम्हाला. तिनं अशा दोन्ही हातानं बालासाहेब मामा चुटक्या वाजिल्या. चुटक्या आहे पुरुषार्थाचं लक्ष. माहितीच तुम्हाला काय असतंय? हे निर्भीडपणाचं लक्षण आहे. दाखवतो तू येऊन पाय. हे निर्भीडतेचे लक्षण आहेत ना, सुरत्वाचे लक्षण आहेत. तर स्त्रीला बाहू थापटीता येणार नाही, मांड्या थापटीता येणार नाहीत, ओठावर हात पिळता येणार नाही. तिनं चुटकी वाजले. तुम्ही ताण घेऊ नका रे. एक संध्याकाळचा आणि एक दिवसाचा.
दिवसाचा हा तेजकांती म्हणजे सूर्य आणि निशापती म्हणजे चंद्र चुटक्या वाजिल्या. अरे तुम्ही जोपर्यंत तोपर्यंत या कपाळावरचं कुंकू संपणार नाही. सामान्य ताकद आहे चुटक्या वाजीनं. सूर्याला आणि चंद्राला बळ काय होतं? अमृतच आणून ठेवलं होतं नवऱ्यासाठी. ये पियुष संचय ठेला, तिने पियुष संचय केला, चंद्रसेना म्हणती तिला. मग अशी इतकं कडवं खाल्लं होतं मी. विठाला विठाला किती क्वालिटीचा मोबाईल असला ना तर कधी कधी हँग होते. हे विलय फिरू फिरू कधी कधी होतो हँग. एखादं कडवं जातं इकडं तिकडं. तिने पियुष संचय केला. पियुष म्हणजे अमृतवार करीवा. तिच्या नवऱ्याला जर कोणी मारायला आलं, रक्ताचे जितके थेंब तयार होतील तितक्याचे तिचे पुन्हा मालक तयार होत होते. बाकीचे मेले तरी एक जित आहेच, मरूच देत नव्हती ती. आणि आशाबाईच्या पाय ज्या मातीला लागले त्या माती आपल्या अंगाला लागाव ही मारुतीरायाची अपेक्षा म्हणून लोळणच घेतलं तिच्या दारात. आणि तिनं 100 फुटावून प्रणाम केला आणि मारुतीरायाच्या कोर्टात केस टाकली. तुमच्याशिवाय देव भेटत नाही असं पुराण आयशे वेद देती. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद मला वाटतं पैठणच्या मालकांचं वाक्य आहे, संता विने प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा सांगतोय साधूशिवाय देव भेटत नाही. थोडासा आवाज. बाईनं आपली केस टाकली कोर्टात. एक विनंती मारुतीराय, तुम्ही ज्याचं भजन करता ते मला भेटावा. अपेक्षा केली. चांगली अपेक्षा करणं कधीच पाप नसते. अपेक्षा गोड केल्या पाहिजे. इच्छा कल्पना सदिच्छा गोड केल्या पाहिजे. गोड आणि गोड केल्या की जगाचा मालक ते पूर्ण करीत असतो. वैचारिक पातळी ढासळून ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा देवालाही आवडत नाहीत, संतांनाही आवडत नाहीत. देवाला आवडावा अशा अपेक्षा. ठीक आहे, तिला देव आवडा काही वावगं नाही, आवडत जावा देव. पण देव इतका आवडला. प्राणा भयो याप्तिम ललाट प्रपटले कुमकुम मार्जितम यज्जायते पती परमेश्वराय नमः. मला पती म्हणून देव पाहिजे अण्णा. अर्ज केलं मारुतीरायाकडं. मारुतीरायाकडं दुसरा एक तिनं शब्द टाकला, आपण म्हणताल ते ऐकते पण मला देव पाहिजे. देव पाहिजे. अपेक्षा असतात. आम्ही एकदा बैल घ्यायला गेलो थाळीच्या बाजारात. बैल घ्यायला गेलो, चांगले बैल होते छान. त्यानं आम्हाला 3,20,000 रुपये त्याची किंमत सांगितली. सांगत असते त्याला काय, आता सांगताना कोणाला सांगायला बनावत लागत असते. काटाळ वांगे चांगले आहेत, गावरान आहेत. पुढचा म्हणला 1.5 रुपये किलो, तुम्ही लगेच म्हणता हे फवाऱ्याचे आहेत. घी म्हणता मोल उतरेन, दिदी म्हणता मोल चढे. हा निसर्गाचा नियम आहे, व्यवहाराचा नियम आहे. चला म्हणलं आपण एवढे बैल घेऊन आपण फिरतो, इकडं तिकडं फिरतो. याची जराशी जर सोय कमी झाली तर हे बैल आपले 1.5 लाखाला पण विकणार नाहीत पुन्हा. कारण चांगल्या वस्तू त्यानं वापरावा. किमान दिवसात एकदा तरी आखाड्यावर मालकानं जावा. त्या मालकाला जरा बाकीच्या गोष्टीचा जोर असावा. फक्त पोळ्याच्या दिवशीच ज्याला जोर येतो का त्याने हे आगाव जोर नाही डोक्यावर घेतले पाहिजे. विठाला विठाला आम्ही बाजूला सरकल्याबरोबर एक माणूस आला. काय किंमत आहे म्हणे? 3,20,000. ते म्हणला 25 घ्या. बैल पाहिजेच. महाराजाला आवड होते म्हणला. मला म्हणलं तुम्ही कसं काय घेईन? मी म्हणलं मला आवड आहे गडी पहिलं, पण मला कधी मधी रानात जाणं होते आहे की नाही पकडू महाराज. आणि मी जर नाही गेलो आणि गड्यानं जर सोय नाही केली तर हे वाळून जातील, पुन्हा लोक हसतील. त्याच्यापेक्षा हे नको पंचायत करणं. आवड होती त्याला, आवड.
त्याने बैल घेतले. जमीन किती? म्हणला 80 एकर आहे. वा शपथ, पाठत थापटिली त्याची. एक हौस आहे. माझं मत आहे की वैचारिक पातळी सांभाळून अपेक्षा केल्या पाहिजे. 70 वर्ष संन्याशी राहिला आणि 71व्या वर्षी दुसऱ्याची वरात पाहिलं. म्हणलं आपल्याला कोणी देईन का? यम इतका हानीन सुमल्या तुला. 71व्या वर्षी मालकाचाही पुराय का? मांडवाच्या दारी पुढे आणीला म्हातारा, मांडवाच्या दारा पुढे आणीला मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, पुढे आणीला माथारा, नवरी आणा रांड जाळा नवर देवाची तोंड, वाळल्या सनकड्या फुकुनियाचं थुत्तर जाळा. कसं शक्य आहे ते? चुकीच्या गोष्टी आहेत ना. वैचारिक पातळी खाली गेली ना, चुकीची गोष्ट आहे. धोत्र क्वालिटीच्या अजून काय असेल 2700, 2500, 3100, 5500 रुपयाचा जोडा घाल धोत्राचा बाळू महाराज. पण इन कशी करता येईल त्याला? वैचारिक पातळी नदीला गेली की नाही? कुत्रे भुकतील ना धोत्रावर इन केल्यावर. परंपरा नियम आहेत. अपेक्षा करा ना, काही बी कशा करता. नाही म्हणे आता कसं, मग मी मरून जाईल, मग पुढचा जन्म मला कुठं माणसाचा भेटल, मग इन करायची हाऊसच राहील, मग धोत्राव करतो का तू? कसं शक्य आहे? चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या. अपेक्षा नाही. अपेक्षा देवाला आवडावा अशा केल्या पाहिजे. बाईनं केलेली अपेक्षा खोटी नाही. बरं केली कोणाकडं? एका अधिकारी संतांकडे. त्याला सांगितलं मारुतीराय तुम्ही म्हणताल ते ऐकते. बरं पुढच्या वारकऱ्याने बी काय सांगावं? माय मी जगाचा मालक तुला देईल, पण पहिला वाचला नाही पाहिजे. मरण सांगितलं हो अण्णा, तिनं नवऱ्याचं मरण सांगितलं. बरं मृत्यू पावला तिचा मालक. जाता जाता मारुतीरायाची शेपटी धरली. बाई काय साधी नव्हती, उपटून घेतली शेपटी. बघा रामेश्वरला शेपटी नाही, मारुतीरायाला शेपटच उपसून घेतली. साधी बाई का? तिची देवावरी सत्ता. नवल सांगतोय नवल. मालकाला विनंती केली, मालक एक लक्षात ठेवा, एक तर तुमचा प्राण माझ्यामुळे वाचलाय, एक, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला प्राप्त करण्यासाठी कपाळ पांढऱ्या परातीसारखं केलंय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण दोनच सांगतो. एक तर माझ्यामुळे तुमचा प्राण वाचलाय. अमृताचा कलश कुंभ सांगत नव्हती तर मालक वाचत होते का? काय शक्य? असे कोटी राम जरी जन्माला आले असते तरी हिंमत नव्हती तिथं. देवानं स्वतः मारुतीरायाच्या पुढं शरणांगत हार पत्करावी की आता मी संपलोय, आता बघ तू अयोध्येचं काय तर. मग विचार करा, जिनं ललाटीचं कुंकू पुसून याला प्राणदान द्यावा, फक्त एकच अपेक्षा, तू माझा होय. जाता जाता विटेवरच्या मालकानं सांगितलं, माफ कर, मी तुझा नाही होऊ शकत. मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी व्रत होतं, तो त्याच्या सत्तेवर आरूढ होता. आणि तिथं जर त्यानं त्याची सत्ता मातीत घातली असती ना, त्याचे नियम, तर आज आपल्याला राम नावाची व्यक्ती आवडली नसती. राम अवतार आवडतो कशामुळे माहितीये का? एका तिला इतकी सुद्धा चूक झाली नाही. तो अवतार रामप्रभूचा आहे, चौकटीतला अवतार रामप्रभूचा. संसारातल्या लोकांनी किती नाविन्यपूर्ण वागावं हे प्रभू रामचंद्राचा आदर्श घ्यावा. अहो, एकाला राज्य देण्यासाठी बिना चपलाचा 14 वर्ष फिरावा आणि हे बापानं सांगावं, आणि तो बापाचा शब्द पूर्ण करण्यासाठी पितृआज्ञा, शास्त्राची भाषा, पण बापाच्या आज्ञेकरता बिना चप्पलचं फिरावं. सामान्य नाविन्य असेल ते? हा चौकटीतला अवतार रामप्रभूचा. सांगितलं, माय मी माझा नियम नाही मोडू शकतो. त्यानं पायाच्या अंगठ्यानं तिचा पलंग मोडला होता. मारुतीराय बुद्धिमत्तान वरिष्ठ, तिनं सांगितलं, ज्या पायानं माझा पलंग मोडलास त्याच पायाला बाण लागून एके दिवशी इहलोकातली यात्रा संपल. आणि द्वापार युगात भिल्ले विंधिले शारणधर, त्याच अंगठ्याला बाण लागला आणि प्रभास क्षत्रावर जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, भागवत सांगते, तिथं निजधामाला गेले. बाजूला मैत्रेय नावाची व्यक्ती होती, आणि अजून एक नवविधा भक्तीतली व्यक्ती होती, उत्तरेश्वर बापू, त्याचं नाव होतं उद्धव. आणि त्याला सांत्वन करण्यासाठी गोकुळात पाठिलं. म्हणून उद्धवा जा सांत्वन कर जा गोकुळवासी जनांचे. भागवत सांगते, भागवत. देवानं हे स्वीकारलं, मरेल पण नाही तुझा स्वीकार करणार, नाही स्वीकार करणार.
मारुतीरायाच्या शेपटीनं 16 योजनाचा पर्वत उचलतोय. ताकद किती असेल शेपटीत त्या? मारुतीरायाच्या शेपटीनं सुशेन नावाच्या डॉक्टरचं घर उचलता येते. ताकद किती असेल त्या शेपटीत? मारुतीरायाच्या शेपटीनं 14,000 राक्षस मारता येते. ताकद किती असेल त्या शेपटीची? मग एवढी मोठी बलशाली शेपटी जिने एका सेकंदात तोडून घ्यावा, हे हिचाच पराक्रम आहे. माझ्या कपाळावरचं कुंकू या शेपटीनं पुसले म्हणजे भुंगे त्याच शेपटीनं मारले होते यांना. भुंग्याचं पंख शेपटीच्या गोंड्यात सापडलं होतं. पुच्छ आग्रभागे पिच्छेसु. पुच्छ म्हणजे शेपटी, आग्रभाग म्हणजे टोक आणि पिच्छ म्हणजे पंख. म्हणजे कोर्टात पुरावा दाखवायचं काम नाही. हा चंद्र, हा सूर्य, हा जयद्र. तू मारलं का नाही माझ्या मालकाला? अरे एकाच्या प्राप्ती करता स्वतःच कपाळ पांढऱ्या परातीसारखं करावा, हे तुझ्या पायावर विश्वास ठेवून बोलले होते रे. आणि तू माझी इच्छा मातीत घातलीस. मारुतीरायानं सांगितलं, आई साहेब माफ करा, पण तुमचा अर्ज फाडीत नाही. मी विटेवरच्या मालकाच्या पदरात तुमचा अर्ज टाकलाय. झालं. पुढच्या अवतारात झाली असेल काही नवलाची गोष्ट नाही. तीच पुढे सत्यभामा झाली. इतक्यापूर्वी नाही मला बोलायचं. ठीक, तिचं पुण्य होतं, पण मागच्या अवतारात नाकारली. हिनं पुढच्या द्वापार युगात प्रश्न केलता. कधी केलता माहिती का? 16,107 लग्न झाले, तो काहीच बोलली नाही. 16,107 लग्न झाले पंढरपुरातल्या मालकाचे, काहीच बोलली नाही. पण 16,108 लग्न झाल्यावर ती मालकाच्या पुढेच बसली. मालकाला विचारलं, मालक 7व्या अवतारामध्ये कृतात्रेता युगात मी बाहेर निघल्याच्या नंतर सूर्य आराम करत होता. ताकद सांगू, चंद्रसेना प्रांतात बाहेर पडल्याच्या नंतर त्या प्रांतातल्या कळ्या बंद होत्या. सुरुवात कळा म्हणजे सूर्याच्या कळा, 1-2 कळा बंद होत्या. त्या का? कळा म्हणजे किरणाच्या कळा. हिच्या अंगाचाच प्रकाश सूर्याच्या तेजा इतका पडत होता अण्णा. मग मी एवढी सुंदर, आगात तेज कांती, तेज म्हणजे सूर्याची कांती, आणि त्यानं मला पाहिल्याच्या नंतर त्याने लाजावा एवढं माझ्याकडे सौंदर्य. आगा पूर्ण बिंबाचा निशापती, म्हणजे त्याला पौर्णिमेचा चंद्र म्हणायचं. तो पौर्णिमेचा चंद्र मला बघून लाजायचा. एवढं माझं सौंदर्य, तुम्ही माझा तिरस्कार केला. आणि जिच्या अंगावर 2-2 इती केस आहेत, जिला इतकाले नख येत, ती कशी काय स्वीकारली तुम्ही? तिचं नाव होतं जामवंती. विटेवरच्या मालकाने सत्यभामेला सांगितले, अगं लक्षात ठेव ग, तू लक्षात ठेव. ऐक, मागच्या अवतारात तुम्हाला आवडत होतीस, त्यावेळेस पासून तू मारुतीरायाकडे दिलेलं पत्र मी हृदयस्थ केलतं. मी हृदयस्थ केलतं. म्हणून लक्षात ठेव, तू इतकी आवडत होतीस, म्हणून 14 रत्नापैकी एक रत्न पारिजातक मी तुझ्या दारात लावला होता. एक आवडीचा विषय असतो, आवडीचा विषय. अजून 4 गोष्टी आहेत बरं, सांगून पुन्हा सगळ्या गोळ्या एक खट्या घातल्या की रिॲक्शन येत असते. काय अधिकारी असेल बाई, किती नाविन्य असेल तिच्या बाबतीत. अजून एक सांगू का? जाऊ द्या, सांगितलं पाहिजे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुम्हाला किती आवड. अगं तू तुझ्या बापाकडनं आणलेल्या द्रव्यानं मी माझी बहीण श्रीमंत केली. भागवत सांगते 3.5 ते 3.25 वर्ष शिमंतक नावाचा मणी सुभद्रेची इथे ठेवला. हे तिने तिच्या बापाचीतून आणला होता. अण्णा, बहिणीला श्रीमंत करण्याची कुवत मला तुझ्यामुळं प्राप्त झाली ग, तुझ्यामुळं प्राप्त झाली. एक सांगू का ग? एक सांगू? चंद्रसेने, मागचं नाव म्हणून बोलतात, हे चंद्रसेने, या पवित्र देशातल्या वारकऱ्याला मसलवात्या सगळं सोन्याचं गाव दिलं म्या. ही तुझी कृपा आहे. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. भागवत सांगते त्या काळातला द्वापार युगातला वारकरी सुदामदेव. उरलेल्या सोन्यानं मसलवाटा पण सोन्याचा केला. किती आवडतीस ग तुम्हाला? किती आवडतीस. म्हणून वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, लक्ष्मीपेक्षा 16,108 घरापैकी देवाच्या महालाजवळ सगळ्यात जवळ कोणाचा महाल असेल तर तो सत्यभामेचा होता. 3ऱ्या क्रमांकाचा महाल जामवंतीचा होता आणि 23व्या क्रमांकाचा महाल लक्ष्मीचा होता.
असं मी सांगत नाही. मी सांगितलेलं आमच्या पपेची माय ऐकायची नाही, तर तुम्ही कसं ऐकतात? पाहावे पुराणी चारोनी हा, आपल्या पदरचं नाही भरडायचं. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी. वक्त्याला आधार नसल्याशिवाय बोलायचं नाही, चुकीच्या गोष्टी आहेत. विटेवरच्या मालकाला प्रश्न केला, इतकी आवडते पारिजातक ममम द्वारे शुभयो पारिजातक शयम तरु चतुर्दश रत्नावगान स्थितेषु स्थापयामिं पारिजातका. मग पारिजातक नावाचा वृक्ष माझ्या दारात लावावा. कधी कधी रुक्मिणीला थोडंसं दुःख झालतं म्हणून वाऱ्याची झुळूक यायची, फुलं तिच्या इकून पडायची. म्हणून आमचे सांगणारे सांगतात असू द्या न तिच्या दारात, पण पारिजातकाचे फुलं तिकडं पडत होते. मग शेजारी कोणाचं जरी असलं, सलीम भाईचं जरी दार पलीकून असलं तर पलीकून फुलं पडणारच आहेत. पडूच शकते, त्याच्यात काय विषय, याच्यात इतके काय नवलाची गोष्ट सांगायची गरज नाही. पण दारात तिच्या लावलाय हे महत्व आहे की नाही. 14 रत्नापैकी पारिजातक 14 रत्नापैकी पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. हे मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणू देईन मोकारे आता. ह्या मधल्या मोकाऱ्याचीच जास्त जास्त चालायलेत. हो, ताई ग बाई ग यम तुला इतका हानीन भडव्या. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. मला असं वाटतंय कशातही नाटक करा, पण आपल्या संस्कृतीत नाटक नकोय. ज्याचं ज्याचं लग्न राहिलंय का त्या तरुणाच्या बुटासकट पाया पडतो. तुमच्या लग्नातली मंगलाष्टक शास्त्र शुद्ध म्हणायला लावा. नाही असू द्या ना, म्हणू द्या एखाद्या वारकऱ्यानं जर म्हणले, पण शास्त्र शुद्ध मनानं जे संप्रदाय सांगितले ते म्हणा. हे स्पीकरवाला मुसलमान माणूस आहे, मी सांगतो ते जाऊ द्या खड्ड्यात. पण कीर्तन झाल्यावर या सलीम भाईला विचारा, तुमच्यामध्ये भंगार जमा करणारा तरी मुसलमान नियम मोडी तुका लग्नातले नाहीत मोडी. इतकी नियमाची चौकटी त्यांच्या. मला सांगा, 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आपलं लग्न. काय भरडीत उग वाळू जात्यावर तिचं का पीठ पडत असतं का वाळू दळल्यावर? मूर्खपणाचं टोके. तुम्हाला सांगतो, लग्नामध्ये सर्व देवता असतात. अग्नी आली म्हणजे सगळ्या देवता आल्या. आपल्या प्रत्येक देवता अग्नीच्या मुखातून जेवत असतात. म्हणून हवन करताना प्रत्येक देवतेला आमंत्रित करायचं. नवरात्रीतलं हवन असेल, वास्तुशांतीचं हवन असेल, लेकराच्या शांतीचं हवन असेल, एरवी जे यज्ञ असतात त्या प्रत्येक याच्यात जी आहुती टाकल्या जातील ती देवाच्या नावानं टाकल्या जातील, त्या देवाच्या. आणि अग्नीत आहुती टाकायची म्हणजे अग्नीच्या मुखानं जेवत असतात. सप्तपदीच्या वेळेला अग्नी असतात. शिस्त असं. मला असं वाटतंय सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आणि आपले गोंधळ सुरूच. देवाला आवडत नाही ते गोंधळच येत नाही. देवाला आवडतोय तो गोंधळ असावा. हा, देवाला आवडत नाही ती सारा गोंधळच. ते असे नाही कामं करायचे, चुकीच्या गोष्टी आहेत. शिस्त असली पाहिजे, शिस्त. चला, मला सांगायचं पारिजातक 14 रत्नापैकी एवढी आवडते, मग माझा त्या अवतारात तिरस्कार का केला? ऐक ग ऐक, मी स्वतंत्र नव्हतो. मी तुझ्याशी लग्न करावं पत्र हृदयस्थ केलं ग, पत्र हृदयस्थ केलं. मारुतीराय दुःखी झाल्याच्या नंतर त्याच वेळेस त्याच्या अंतःकरणावर अधिराज्य गाजावा असं गोडस त्याला वाक्य सांगितलं. पवन सुद्धा काळजी करू नको रे हनुमंता, पुढच्या अवतारात तिच्याशी लग्न करीन. मी त्यावेळेला एका संन्याशाला वचन दिलं ग. विचार तू मारुतीरायला, विचार 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 मारुतीरायला. मारुतीरायनं खून बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या. हे रामायणात नाही बघायचा तुम्ही, रामायण हे भागवतातही पाहायचं नाही. पुन्हा भागवत पाहिल्यावर रामायण पाहिलं म्हणताना दोन्हीत गवसन. मग बाळू महाराजाला का तुरीत पाट्यात थोडं गवसन, कापसात थोडं गवसन, त्याच्याकडे दुसरं वाचित जा. मग एवढं माझ्यावर नितांत प्रेम. मग तुला सांगतोय ना मी मागच्या अवतारात स्वतंत्र नाही, पुढच्या अवतारात इतकी नखावाल्या
दोन दोन इती केसावाली विश्वात एकानंही मान्य केली नसती. माणसानं पण नाही, सामान्य माणसानं नाही, संध्याकाळचा ठिकाणा नाही त्यानं पण मान्य केली नसती. यांना आसोलीन कशी मान्य करीन? आणि जगाच्या मालकानं मान्य केली. मला सांगा, सूर्याच्या कळाजीच्या मुळे थांबतात, चंद्राचा प्रकाश तिच्याकडे बघून थांबतोय. इतकी सौंदर्य स्वीकारली नाही आणि इतकीच नखवाली स्वीकारली. यालाच मालक नवल म्हणतात. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल 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 नवल. अजून एक नवल सांगतो. एका बाईनं स्वतःच मुलाचं प्रेत पंढरपुरातल्या मालकाच्या दारात ठेवलं, वैकुंठात ठेवलं, वैकुंठात. मुलगा मारला पंढरपुरातल्या मालकाने आणला, रामप्रभूंनी मारला. आणि मुलगा मारल्याच्या नंतर मुलाचं प्रेत पांढऱ्या कपड्यात बांधलं आणि त्याचं गाठोडं प्रेताचं त्याच्याच दारात ठेवलं. एकच विनंती केली, उलट नको रे देवा, देवा मी एकटीच रे, एकटीच आहे, माझी उतार वयातली काठी रे, मला याच्याशिवाय कोण सांभाळीन रे देवा. देवा माझं ऐक रे देवा, ऐक ऐक ऐक. आणि देवाला तिनं कितीतरी पावत्या दिल्या, त्याच्यातली एक पावती सांगते, ती महत्वाची पावती आहे. तिनं देवाला सांगितलं, देवा आम्ही भजन न करणारी माणसं तुझं भजन करतो, याच्यापेक्षा तुला कोणता आनंद पाहिजे रे आमच्याकडं? आम्ही लावरं, चसे, चित्र, रानडुकर मारणारे शिकारी माणसं आहेत. आम्ही किराताच्या वंशातली माणसं आहेत. आम्ही मूळतः शिकार करणारी माणसं आहेत. आणि माझ्या मुलानं हे सगळे गोष्टी सोडून तुझं भजन करायला सुरुवात केली रे, आणि तू त्याला मारतोस. कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तुझ्याकडे, तू याला चेतन कर. मालकाने दोन्ही हात असे छातीवर ठेवले. अण्णा, दोन्ही हात छातीवर ठेवणे म्हणजे हे नम्रतेचं लक्षण. भाऊ काका छोटू पाटील दोन्ही हात छातीवर ठेवले आणि मालकानं सांगितलं, काम तर चुकीचं केलंयस मी, याच्या बदल्यात मला काय पाप फेडायचं ते फेडील, पण पोरग जिवंत नाही करता येत तुझं, कारण मी स्वतंत्र नाही. त्याच्यातल्या 9 पापापैकी एक पाप सांगतो. ह्या बाईच्या अगोदरीचं पोरग पंढरपुरातल्या मालकाने मारलं. याला मारायची ताकद तर तिच्यात नव्हतीच, पण तिच्या हृदयातून पडलेले जे वलय होते, ह्या वलयामुळं हा जिच्या पोटी जन्माला आलाय तिचं दूध प्याता आलं नाही. झाल्या झाल्या यशोदेकडं वैकुंठेचा यशोदेच्या घरी, यशोदेच्या घरी, जिनं पोटात वागवलंय तिच्या सानिध्यात नाही. आणि यशोदेच्या घरी काय मागचं घराने महाराज आहे, मागचं घरानं. भगवंतानं सांगितलंय सगळं गाठोडं कर्जा सगळं फेडतो, पण तो पोरग नाही उठीत आहे. हेच किराताचं पोरग पुढच्या अवतारात कोण झालंय? मला असं वाटतंय 5-25 भागवत ऐकलं होतं, हे लक्षात राहायलाच पाहिजे.
तुम्हाला ऐकणाऱ्याला जरी नाही लक्षात राहिलं तर आमच्या भागवत करायला त्याचा पुढचा जन्म कोणता हे पाहता असावा. आणि जर या किराताचं पोरग पुढच्या जन्मात कोण्या जन्माला गेले द्वापार युगात हे जर भागवत करायला सांगता येत नसेल तर असं समजायचं तो जनता मारायला आहे. पवित्र जनतेच्या डोळ्यात माती टाकायला. गाडीत गेल्यावर मला विचारा तुम्ही बी भागवत सांगतात विठाला अधिराज्य कमवलं त्यानं पुढे इतकं दिलं त्यानं पण उठिलं नाही. हो उठिलं नाही. ऐका आता नवल कुळामध्ये भजन नसताना भजन करतय त्याची पाठ थापता. बाळू महाराजाचं पोरग जर 2-4 श्लोक म्हणत असेल तर लय नाही गुरमळायचं. नाही हो बाळू महाराजाचं पोरग श्लोक म्हणतंय. अरे म्हणू दिन त्यानं त्याचा बापच म्हणतोय म्हणून पोट्ट म्हणतंय. त्या पोराची पाठ थापतो ज्याचा बाप माळकरी नाही, ज्याचा आजा माळकरी नाही, ज्याच्या कुळात कोणाला माळ नाही, परमार्थ नाही आणि त्याच्या कुळातलं जर पोरग भजन करीत असेल तर त्याची पाठ थापता. अरे परंपरा नसताना भजन करायला अशा काही पाठ थापलेल्या पाहिजे. तर विटेवरच्या मालकाला तिने विचार केलं देवा ठीक आहे रे वानरायन भजन केलं पण मारुतीरायाची संगती होती. बा तुझी येणी संगती उद्धरिल्यासी वानर पंगती. मारुतीरायाच्या संगतीत आव दगड भजन करीत होते त्याबद्दल दुमत नाही. पण तिनं सांगितलं अरे ज्याला नेसायला पण पाखराच्या पखाची लंगोटी होती. कशाचे कपडे आले पाखरं मारायचे त्याचं मांस खायचं आणि त्याचे पंख एका मोळाच्या दोरीत गुंतून मोळ नावाचं म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैल दर्भ असतं ना दर्भ म्हणजे मोळ देवा या दर्भाच्या काडीनं ते पख विणून मग लोकलज्जा निवारणार्थम त्यानं त्याचे वस्त्र करावा. मग अशा कुळात जन्माला आलेलं पोरग तुझं भजन करतोय तुझी जाती किती. ते म्हणलं बाई ह्या पोरानं माझं भजन केलंय ह्या भजनाची पावती किती विधात्याला लिहिता येत नाही हे मला सुद्धा कळतंय पण उठिता येत नाही. बोलीला वाल्मिक मी स्वतंत्र नाही ना ग मी स्वतंत्र नाही. आणि एका बाईनं भाकरी खाऊ घातल्या अण्णा त्या बाईचं पोरग आंघोळीला गेलं आणि आंघोळ करता करता समुद्रात बुडालं आणि त्या बाईला जाता जाता सांगितलं तो भाकर खाऊ घातलीस ना तू उपकार कशाला ठू. मृत पुत्र जीवविला महर्षी सांदीपनींचा पुत्र. अहो त्या टोकाचं वजन विधात्याला वजन करता आलं नाही. भक्तीचं भाऊ काका नाही उठिता आलं का स्वातंत्र्य नाही आणि पुढे गुरूंचा पुत्र उठिला म्हणून मालक नवल म्हणतात.
हे ब्रह्मांडाच्या मालकाचं नवल आहे. नाही उठीत आलं, पुढं कसं उठील? अजून एक नवल सांगतो. 1 वाजायला ना. सातव्या अवतारात पुतणीचं लग्न ठरलं. अण्णा पुतणीचं, पंढरपुरातल्या मालकाच्या सख्या भावाच्या पोरीचं लग्न. सोयरी कितीतरी लोकांना आणली, पण एका श्रीमंताचं पोरग म्हणलं लग्न मीच करणार तिच्या संग. त्याच्या श्रीमंतीचं वर्णन वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांनी केलंय. तू का म्हणे ज्याची त्याचं पोरग. नवरदेवाला नवरी आवडली, पण पोरीच्या बापानं सरळ सांगितलं मला तुला द्यायचीच नाही. पोरग म्हणलं नाही ऐकणार, तुमचं नाही ऐकणार. नवरीच्या बापानं दादाला सांगितलं. दादा म्हणजे पंढरपुरातले मालक रामचंद्र प्रभू. बघा बघा, थोडं लक्ष घाला. मला असं वाटतंय एका श्लोकाच्या आधारानं असं सांगता येईल की प्रभू रामचंद्रानं त्यावेळेला अशी मूड दाबली होती. लक्ष्मणाला सांगितलं तू काय काळजी करतो लखन, मी आहे ना, मी आहे ना. काय हिंमत आहे त्याची. आणि हे दोघं झोपीत होते त्यावेळेला. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम परा. आज काय ब्राह्मणच पुढे, काय ताण घ्यायचा. आपला पेपर क्लिअर व्हायला असं समजायचं. लागलं. प्रभू रामचंद्र आणि लखनलालजी उठल्यावर कळालं कन्येचं लग्न झालं. काय म्हणावं बापानं सांगितलं पोरगी विधवा झाली तरी हरकत नाही, पण तुला मारीनच. जावई बी असं खतरा होतं ते. त्याने एका मंत्र्याला नाही आणणार. 222 दिवे ज्याच्या दिव्याला गाडीला आहेत का, 222 दिवे विक्रांत पाटील, अशा मंत्र्याला वाहना सगळं बांधून आणलं. एकदा नाही 17 बाऱ्या. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. जावाई रगील, सासरा तर इतका रगील, त्याचा रगीलपणा सांग. सासरे म्हणले मी तुला मारणार, तर जावाई म्हणला मी तपस्वी जावाई, मी काय असं आयऱ्या गायऱ्या नाही. हो, काय आयरे गैरे अशीच. रुपा भळभळली, बापाला 3 मजली घर, आणि ही त्याच्या प्रेमात पडीन येड्या बाबळी डबं घेऊन चालली. ते म्हणला मुलगी चांगली आणि पठ्ठ्या बी चांगला. ज्याच्या बापाला सोन्याचं गाव आहे अशाच पोट्टे म्हणले. ज्याच्या बापानं 33 कोटी देवता बंदीत टाकले अशाच पोट्टे. ज्याच्या बापानं काशीतले मालक प्रसन्न केले अशाच पोट्टे. किती उपमा द्यायच्यात तुम्हाला. मला मारण्यासाठी लग्न करून संन्यास घ्यावा लागेल. पंढरपुरातल्या मालकाचे कृतात्रेतायुगातले भाऊ म्हणले लग्न करून पण संन्यास घेणारच. याला मारण्यासाठीच उर्मिला घरी ठेवली, हे वनवासात गेले. ठीक आहे म्हणले, संन्यास घेतला लग्न करून तरी चालेल, त्याबद्दल दुमत नाही, पण उपवासी राहावं लागेल. म्हणला तुला मारूस तर पाण्याचा थेंब येणार नाही. तुम्हाला एक कारण सांगू, याच्यातल्या 2 गोष्टी शिका. लक्ष्मण प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता वनात गेले याबद्दल मी नाही म्हणणार नाही, पण लक्ष्मणजीला वनात जाण्यासाठी त्याला न आवडणारं काट्ट मारायचं होतं म्हणून गेले. हे पण लक्षात ठेवा. कधी कधी कारण लक्षात ठेवा. तुम्हाला एक सोपा कळेल रुचेल असा पुरावा सांगतो. तुम्ही प्रेम करता अण्णा सगळी लोक माझ्यावर. मी तुमच्या ऐकण्यासाठी कीर्तन घेतो, येतो कीर्तनाला बालासाहेब मामा, पण पाकिट तर घेतोच नाही.
स्पष्ट बोललं पाहिजे माणसानं. हातातल्या बांगड्या आरशात पाहायच्या नाही. हातीच्या कंकणा दर्पण कासया, म्हणजे एवढाच सोमाळेपणा नाही. नाही मला ते लयच मानते म्हणून जातो. मग नारळ बी घेऊ नको ना. तो या मान्याला तिथं किंमत देऊ. लक्ष्मणजीनं मालकाची सेवा केली हे मान्य करू, पण जाण्याचं कारण वेगळं होतं. कधी हे पण शोधा, हे पण शोधा, हे पण शोधा. मीच एक पुरावा देत असताना प्रभू रामचंद्र आणि सीताई साहेब फळं खात असताना फळं आणून द्यायचं काम, धुवायचं काम, सोलायचं काम, वाढायचं काम लक्ष्मणजी करत होते. पण ते दोघं फळं खाताना त्यांच्याकडे पाठ करीत होते. म्हणजे त्या अर्थी लक्ष्मणाचं प्रभू रामचंद्रावर सीतेवर प्रेम. विचारलं होतं का? काय नाही म्हणले, फळ तोडताना खावा वाटत नाही, फळ धुताना खावा वाटत नाही, फळ कापताना खावा वाटत नाही, फळ वाढताना खावा वाटत नाही, पण तुम्ही खाताना जर फळ खावा वाटलं आणि मला तर खायचं नाही, मग त्या फळावर जर माझी वासना पडली तर तुमचं पोट दुखेल. याच्याकरता मी तिकडे पाठ करतो. हा पुरावा मीच सांगितला. याच्या मागे अधिकारी लोकांनी सांगितलं असेल, पण बऱ्यापैकी कीर्तनात भागवतात मी रामायणात सांगितलेलं आहे. म्हणजे लक्ष्मणजीला रामप्रभू आणि सीताई साहेब आवडत होत्या, पण तरी पण कधी कधी मनानं केलेलं पाप सुद्धा घातक ठरू शकतोय. अन्नावर एकादशीच्या दिवशी एकादशी आपण धरली आणि कोणी जेवत असेल तर आपण मनात निग्रह केला पाहिजे. आधी एकादशी काय हरकत, उद्या का उजाडणार नाही का? दूधपोळी काय खातो, तूपपोळी खाऊ उद्या द्वादशीला, असा निग्रह करून एकादशी धरायची. पण ते खाताना जर हटावून जीभ फिरीत असेल तर समजायचं एकादश कुत्र्यान धरली. भाषा जरा गावरान वाटली असेल विक्रांत पाटील, पण पुरावा ऐका. तुम्ही जर शेतात गेले तर शेतावर आखाड्यावर जेवायला बसा. आखाड्यावर जेवायला बसल्याच्या नंतर कुत्रं पुढं बसलं पाहिजे, तर कुत्र्याला तुकडा फेकायचा. जर तुम्ही नाही फेकला तर तुम्ही खाली हात केल्यावर कुत्रं हाताकडे पाहता आणि वरी हात केल्यावर तोंडाकडे एकदा पाहतं आणि कुत्र्याच्या जिभेतून लाळ खाली पडती, त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तसं एकादशी धरणाऱ्याच्या दिवशी जर अन्न खाण्यासाठी पाणी सुटत असेल तर समजायचं त्या दिवशीच्या पुरतं हे कुत्रं जे विठाला जे धरीत नाहीत त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही. धरतो ना तू, धरतो ना. एकादशीच्या बाबतीत फार गोडवा सांगितला आपल्याकडे. तसे तर आपल्याकडे उपवास ठराविक सांगितले, एकादशी सोमवार आणि 5 परवाने, याच्या व्यतिरिक्त उपवास नाही सांगितले. काही उपवास याने जास्त डोक्यावर घेतले, मान मोडून जाईल एखादीची. जरा हिशोबात राहत जा, आकारात बघत जा. काही गोष्टी शास्त्र म्हणेल ते सांग. ज्ञानोबा तुकोबा सांगते ते उपवास धरायचे. आपल्या संप्रदाय सोमवार आणि एकादशी, आणि फार काही शक्य असेल तर प्रदोष सांगितला आणि 5 परवान्या सांगितल्या, महाशिवरात्री वगैरे वगैरे. हे 5 परवाने त्याच्यापैकी. बाकी उपास संप्रदायात नाही सांगितले. धरता त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. आता काय कोणाला किती पकडता येते त्याच्या ताकदीनुसार ते पकडीत असते. लवंगावर मंगळवार धरिती, साऱ्या लोकायचा मंगळवार केला असतो आणि तू काय लवंगावर मंगळवार धरिती. सासूला नीट बोलणं, सुनाला नीट बोलणं, सून सासूला नीट नाही, मालकाला नीट बोलणं. काय मंगळवार लवंगावर धरला काय, खारकावर धरला काय, इतका येडा आहे का तुला देव मानायला? सगळं करून मारला तो मारला. आणि शेवटच्या वेळेला मुलीनं बापाकडे वंजळ केली. बाबा मला आज कळालं तुम्ही जावायला मारले. एक काम करा ना बाबा, ज्यानं तुमच्या भावजेला त्रास दिलाय तो तर मेला ना, ज्यानं तुमच्या भावाला त्रास दिलाय तो तर मेलाय ना. आता लक्षात घ्या, जावाई श्रद्धेनं तुमचे पाय धरील, त्याचा पुनर्जन्म पुन्हा करा आणि माझ्या कपाळावरचं कुंकू वापस आणा. असं पाहिलं प्रभू रामचंद्राकडे लक्ष्मणजीनं मारुतीरायाकडे पाहिलं आणि मारुतीरायानं साधूचं स्मरण करून दिलं. वाल्मिकाचं वेगात सांगतंय, पत्र आणलं, श्लोक आणला, ते असू द्या. आता आजच्या दिवस ऐकिलं असं ग्रहित धरा. कीर्तन काल्याचे बैल 2 आणि जमीन 300 एकर, आकारातच पाळी घ्यावं लागेल ना. पाहिल्याबरोबर मारुतीरायानं सांगितलं नाही उठीत आहेत, नाही उठीत आहेत. पुन्हा बापाकडे पाहिलं, सांगितलं बाबा तुमच्या देखता कपाळ पांढरं झाले, तुमच्या हातानं पांढरं झाले.
हे बापाला विचारले, पण बाजूला जगाचा बाप होता. जगाचा बाप म्हणजे पंढरपुरातला होता. विश्वाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे काका. मालक, जगातली सत्ता तुमच्या ताब्यात आहे आणि विश्वाची सत्ता ज्या चुलत्याच्या ताब्यात आहे त्याची पुतणी पांढऱ्या कपाळाने मरावा, हे चुलत्याचं काय मोठेपण आहे, काय शक्ती आहे तुमच्याकडं. बापाला विचारलं, बाबा तुम्ही अनंत शेष आहात, ती पृथ्वी तुमच्या डोक्यावर आहे, एवढी शक्ती तुमच्या ताब्यात, आणि पृथ्वी ज्याच्या डोक्यावर असताना त्याच्या मुलीनं पांढरं कपाळ घेऊन बसावा, हे तुम्हाला कितपत शोभतंय. तर दोघं एकत्रित बसले आणि बिभीषणाला पर्याय सांगितला. राजे, बिभीषण म्हणत नव्हते प्रभू रामचंद्राला, राजे तुमच्या सुनबाईला आमच्या मुलीला सांगा सती जाय. नाही जावाय उठीला, नाही उठीत आला. कसं नवल म्हणताय ना, कमी व्याख्या वापरले तिने. मी कोणाची मुलगी आहे, कोणाची पुतणी आहे याचा विचार करा. तिने सांगितलं, ऐका मामांजी, चुकीचं काम करणारे माझे मामांजी एक गेले, दुसरे चुकीचं काम करणाऱ्या भावाला मदत करणारे कुंभकर्ण नावाचे मामांजी गेले, पण भजनाच्या बळावर अग्नी थांबवायची ताकद या सासऱ्यात आहे. तो बिभीषण नावाचा सासरा चिरंजीव आहे. मी तुम्हाला भीक मागते, तुम्ही याचं भजन करून गाव थांबिले. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. नामाच्या ताकदीवर मारुतीरायानं लागलेला अग्नी विझवायची ताकद तुमच्यात आहे. इतकं तुमचं भजन श्रेष्ठ आहे, तुम्ही याचं भजन करता. तो माझा काका आहे. म्हणान मामांजी, कमी व्याख्या केली असेल. दुसरी व्याख्या ऐका. वालीला मारून सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. या सुग्रीवाला विश्वात फक्त 3च लोकांची भीती होती अण्णा, 3च लोकांची. तर सुलोचनेनं सुग्रीवाला सुद्धा वटी पसरली. किष्किंधा नरेश माझा एक सासरा चिरंजीव आहे. मी आज माझ्या सासऱ्याला आण व्हायला लावते. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमच्या किष्किंधेवर कोणाचा डोळा लागू नये, ही माझ्या सासऱ्याला सांगून तुम्हाला गोड अशा प्रकारचं अधिष्ठान कायमस्वरूपी देते. पण तुम्ही ज्याचं भजन करता त्याला सांगा ना माझं कुंकू वापस दे. किती व्याख्या सांगायच्या तुम्हाला, 4 वाजूस तर संपणार नाही. एवढा मोठा अधिकार, पण नाही उठिलो म्हणून नवल नाही ना, म्हणून नवल नाही. विषाचे लाडू खाऊ घातले, विषाचे लाडू खाऊन पाण्यात टाकलं. भीमाला पाण्यात टाकलं आणि भीम मृत्यू पावला. असं एक पुराण म्हणते, एक नाही 3 पुराणाचा पुरावा आहे. आणि ज्या वेळेला द्रौपदीला कळतंय भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले आणि पाण्यात टाकले, भीम गेलेत, त्यावेळेला विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू 5 आधारीव लोकांच्या नावानं कुंकू लावते, याच्यातला एक जरी गेला तरी कुंकू पारख झालं. काय केलं पंढरपुरातल्या मालकानं? जाऊन काशीतल्या मालकांची विनंती केली आणि काशीतल्या मालकाला सांगितलं, संहार कार्य तुमच्या हातात आहे, कसं करायचं तर बघा. याच काशीतल्या मालकांनी नागाला आदेश दिला आणि नागाने चावा घेतला आणि सापाने विष अंतःकरणात ओढून घेतलं, स्वतःकडे ओढून घेतलं आणि विष मुक्त केला. भीम द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवलं. द्रौपदीच्या कपाळावर. चला, द्रौपदी कोण होती? त्याची मानलेली बहीण. मग मानलेल्या बहिणीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद ज्याच्यात आहे आणि पोरीचं कुंकू शाबीत ठेवत नाही, ही मागची कथा. आणि मानलेल्या बहिणीचं कुंकू शाबीत ठेवलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवला केवाडे केवाडे, नवला केवाडे केवाडे, नवला केवाडे
नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. अजून एका व्यक्तीनं प्राण त्यागला त्याच्या प्राप्ती करता. त्याला पाहिल्यावर डोळे झाकले. शेवटचा पुरावा आता शेवटचा. माणसं ताटकळून बसले. रोज इतकेच येत होते का? आज काय पैसे गावसणार आहेत का? रामकृष्ण कीर्तन देवाचं आहे. सांगायला बाळू आहे गिरगावचा. मग कीर्तन कसे ऐकतील ऑपरेशन झाले गुडघ्याचं त्याच्या. पण आवड श्रद्धा जवळ बसून कीर्तन ऐकायचे इच्छा असते. किती नवल महाराज किती नवल. एका धुरंधर राजाने पवित्र कन्येचं हरण केलं. काय करता येत नाही त्याला. 7व्या अवतारात इतक्या क्रिया त्याच्याकडे होत्या, इतक्या क्रिया त्याच्याकडे होत्या, पण एकही नाही करता आली. बोलीला वाल्मिक. आणि 8व्या अवतारात एका नालायकानं बाहुबळावर मुली हरण केल्या. अधिकारी लोकांच्या मुली होत्या. अधिकारी लोकांच्या. काय करता येत नाही त्याला. किती नवल. शेवटी जाऊन कालच्या धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणला तो. आपतूच आणला. म्हणून त्या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात. आपल्या सणाच्या पाठीमागे नाविन्य बरं का. फक्त नालायकाला सण कळत नाहीत ह्या भाग सोडून द्या. मूर्खपणाचं टोके. सण कळावी आपल्याला. एक जण म्हणला काय पंचमीच्या दिवशी झालं काय म्हणे तवा चोरून नेला. तवा चोरून नेल्यामुळं त्या दिवशी सगळ्या उकळलेलंच खाल्लं म्हणून तवापासून उकळलेलंच खाते. तुला असं हाणायला पाहिजे सुमळ्या. काही सांग तू का त्या दिवशी उकळलेली पदार्थ खावा. त्याचं शास्त्र आहे. एके दिवशी एक तिथी येते. त्या तिथीनं खरं तर महिलांनी ते व्रत करायचं असते. पण आपल्याकडं काय ते एकदा सुरू झालं ना. शहाणा मेंढ्या सांभाळणारा सगळ्या जर मेंढ्या धुवायच्या असतील तर ते 2 उचलून पाण्यात टाकीते. बाकीच्या आपण मात्यात मध्ये जातात. तसे काही न दुकानं लावले. त्या दुकानावर हे गिऱ्हाईक सुरू झालं. एक विशिष्ट प्रकारचं व्रत आहे भाऊ काका. त्या दिवशी बैलाच्या कष्टातून प्राप्त झालेलं धान्य खात नसतात. ती एक तिथी आहे. ती तिथी पण ते कोणी करायचं कशा करता करायचं याचा सुद्धा नियम असतात बरं का. त्याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे. पुरावा आहे त्याच्यासाठी. आपल्याकडे जी गोष्टी करावी ना ती करणार नाही. आणि ज्या गोष्टीला काही तथ्य नाही का तिला जास्त तथ्य ते देणार. परवाला एका जणाकडे गेलो होतो आम्ही. 15-20 दिवस झाले. त्याची आई बसलेली होती तिकडं. मग त्यांच्या घरात कुंखावाल्या दोघीच होत्या. किती नालायक लोक आहेत बघा ना. दम नाही कीर्तनाला भागवतायला. खडकावर आपटू हाणायला पाहिजे काय काय भडवे अशी. हे भिजतच नाहीत ना कुचर हरभऱ्यासारखे. आई तिकडे बसलेली होती. त्याच्या घरात 2 कुंखावाल्या स्त्रिया होत्या आणि अजून 3 पाहिजे होत्या. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बोलील्या. मी तिथं हजर होतो. मला आमंत्रण होतं जेवणाचं. पण माझ्यासारख्यानं गपचीप बसायला पाहिजे होतं पण नाही बसलो. मी घरातल्या मुख्य व्यक्तीला म्हणलं ह्या बाहेरच्या 3 आणल्यात उसण्या. चुलीचा जर कोपरा पडला असेल ना तर चुलीला खड्डा पडू द्या. पण दुसरा चिखल लावला की उलून पुन्हा खाली पडत असतो. तो राहत नसतो. एक मंजुनी आहे ती कीर्तनात सांगणार नाही पण लक्षात घ्या. चिखलाची रिकामी जागा गळून जात असते. चिखलाच्या लावलेल्या रिकामी जागा गळून जात असतात. हे बैठकीत ऐकायचं असेल तर इकडे पाटील सांगतो मी. पण कीर्तनात सांगितलं आता काय नाही. पण लोक म्हणले रगील झालो हे चुके का ते. मी त्याला सांगितलं ह्या किती दिवस पुरत्यान तुम्हाला 3 जणी.
एक आदराचं स्थान पलीकडे बसलेल्या म्हातारीला का दिलं नाही तुम्ही? तर सुनानं सांगितलं आमचे सासरे वाढलेले आहेत. मूर्ख आहेस म्हणलं तू, नालायक आहेस. मन म्हणते माझं. जिनं 2 पहाडासारख्या पुत्रांना जन्म दिलाय ती कपाळानं जरी विधवा असेल पण शरीरानं ती पतिव्रता आहे, शरीरानं ती सौभाग्यवती आहे असं शास्त्र सांगते. शास्त्र मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला फक्त सौ शब्द लागतं, इतकाच लागतो बरं का. पण मालकाच्या नंतरच्या स्त्रीला गंगा भागीरथी शब्द लागतोय. आणि गंगा आणि भागीरथी ही काशीतल्या मालकानं डोक्यावर घेतल्यात. म्हणून हे मधात जे पुढ्या सोडणारे लोक असतात का भाऊ काका, यायला हाणायला पाहिजे. हे धर्माचं वाटोळं करतात भडवे लोक सालं. अशा काही स्त्रियांनी जगाच्या मालकाला विनंती केली, मालक मालक जात राहिलेत माझे, पण भौमासुराने माझ्या कन्येचं हरण केलंय. काय करता येईल तुम्हाला? करता येईल तुम्हाला? तर विटेवरच्या मालकाने त्या साधूच्या पत्नीला प्रणाम करावा. तर उद्धवाने विचारला आपण प्रणाम का करता? तर त्यावेळेचं वाक्य पंढरपुरातल्या मालकाचं, मी नुसता प्रणाम करतोय पण आमच्यातली एक देव व्यक्ती सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर त्यांनी यांना डोक्यावर घेतले म्हणून गंगा भागीरथी शब्द तिथून आलाय. शहाणा जर पत्रिका छापायला गेला ना तर गंगा भागीरथी नाव टाकतो. विधवा स्त्री मृत्यू पावर शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. पत्रिका छापायला यडगळाने गेलंच नाही पाहिजे. विठाला विठाला अशा काही गंगा भागीरथींची विनंती आली. आवाज थोडासा. आणि विटेवरच्या मालकानं तिकडे धाव घेतली आणि पहाटेच्या प्रहरी भौमासूर मानला. याच्यातलं एक नवल सांगतो वारकरी बाबा. तिथे आल्याच्या नंतर सगळ्यांना मुक्त केलं तर देव तेजस्वी होता. ज्यांना मुक्त केलं का त्या 16,100 स्त्रियांना त्या सगळ्या आताचं वय सांगतोय 95 ते 100 वयातल्या होत्या. हे तर खोटं वय, पण आपल्याकडे 95 ते 100 वयातला माणूस बालासाहेब मामा वयस्कर दिसतो, वयस्कर म्हातारी दिसती. तर पाटील अशा स्त्रिया होत्या. जटा काळ्यात नव्हत्या, जटा पांढऱ्या पण नव्हत्या, डोक्याच्या भुरकुटी पिंगड झालेल्या होत्या. पिंगड झाले. वय झालेल्या व्यक्तीच्या डोक्याचे केस काळे आणि पांढरे, पांढऱ्याच्या नंतर पिंगट होत असतात. मग असं जीर्ण ज्यांचं शरीर झालंय काय करता येत नाही त्याला. सगळ्यांनी मोठ्या अंतःकरणाने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, देवा या वयात आम्हाला तुमचं दर्शन झालंय, कसे आलात? काही नाही. त्यांनी सुद्धा व्रत केलं बरं. तिथं व्रत केलं. व्रत कात्यायनी सांगितलंय. हे व्रत असे विशिष्ट प्रकारचं व्रत ते भागवतात आहे का कधी कधी लक्षात येईल तुम्हाला. हे व्रत केलं, ह्या व्रताच्या पुण्याने आम्ही तिथपर्यंत आलो. तुमच्या कुटुंबातल्या काही गंगा भागीरथींचं पुण्य, त्यांच्या श्रद्धेस्तव आम्ही इथपर्यंत आलो आणि तुम्हाला दर्शन दिलं. त्याच्यातल्या काहींनी सांगितलं, देवा ठीक आहे, गंगा भागीरथी आई आहे त्यावरती बाबा गेलेत रे, आणि आईला ती अवस्था प्राप्त झाली त्यावेळेला दादा किती किंमत देईल रे. मग देवा तू न येता, याला न मारता आमचा शेवट या कारागृहात झाला असता तरी जीवनाचं सोनं झालं असतं रे. त्याच्यातल्या दोघी जणी उभ्या राहिल्या, देवा मम कांतीशु यत पुष्पाधिनी माल्याधिनी. देवा अशी सुंदर होते रे, मी वनात चलत असताना झाडाच्या फांदीला फुलं लागत होती रे देवा. आज मी त्या वनात गेल्याच्या नंतर झाडं माझा काय स्वीकार करतील देवा, काय करतील? नवल सांगू, हातावर पाणी घेतलं, आर्जव संकल्पिता भयो तारुण्यास्तिच्या येते. सगळ्या तरुण केल्या वारकरी बाबा. आता दुसरं घराणं सुरू झालं. देवा वार्धक्य दशेत एका वेगळ्या दशेनं पाहत होते, आता तारुण्य दशेत या मूर्खाच्या तावडीतून सोडलं. आता सज्जन सापडतील हे कशाहून. पुन्हा पाणी हातात घेतलं आणि पाणी सोडलं नाही, पाणी ग्रहण केलं. तितक्याला आपलंसं केलं आणि इतक्या पत्न्या म्हणून स्वीकारल्या. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे
केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे 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 नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल त्याच्यातला एक 2 मिनिटातला पुरावा सांगतो, संदर्भ लक्षात आला पाहिजे. ज्या वेळेला अण्णा शबरीनं पंढरपुरातल्या मालकाचे क्रता त्रेता युगात पायावर देह ठेवला त्यावेळेला शबरीच्या जटा पिंगळ झालेल्या होत्या. गोलोकाची प्राप्ती दिली, पण मारुतीरायाची विनंती होती हिला पूर्वदशेला नेऊन तिथं पाठवा ना. हिला गोलोकातली खुर्ची देता नाही, चांगल्या चांगल्याला भेटत नाही, मग हिला गोलोकातली खुर्ची दिली. इतकं तुमचं प्रेम आहे हिच्यावर. हिच्या पायाखालची माती एका सरोवरात टाकल्यावर सरोवर शुद्ध होतं, इतकं हिच्या पायात ताकद आहे, एवढी शक्ती हिच्यात. मग हिला त्या दशेला आणा ना. विटेवरच्या मालकानं सांगितलं आणता येत नाही, आणि जटा पिंगड झालेल्या स्त्रिया तरुण केल्या, तिला नाही करता आलं. याला नवल म्हणायचं. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे विठोबार कुमाई जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाचं वय आहे, मूर्ती आहे 8 वर्षाची, 8 नावात स्वीकार आहे, आणि देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा 8वा आहे, आणि अवतार सुद्धा 8वा आहे. मला इथे ठेवू नका, कुठे न्या. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदनी गोकुळा मदनी गोकुळा मला तिकडे घेऊन जा, आणि प्रभूला घेऊन गेले. वेळ संपल्यामुळे नवलाच्या गोष्टी आता संपू आपण. 2,500 नवल आहेत. नारदासारखा भजन करणारा सापडेल का? नारद तुंबर सांब गायन करीत. नारदाला स्वर होता, नंबर 1चा स्वर होता, पण पंढरपुरातल्या मालकाने एकदा बेदखल केलं नारदाला. तसा एखादा म्हणत असेल मला चांगलं गाता येतं, पण सुमळ्या तू नियम पाळतो का संप्रदायाची भडव्या? तुला स्वर चांगला दिला असेल, फक्त नियम पाळतो का तू? तंबाखू खातू, गुटके खातू, बरमुडे घालितो, तुला यम नागडं करू करू हानील. तुला गाता येतं म्हणजे नाही चांगला झालास का? संप्रदायात नियम पाळतो त्याला चांगलं म्हणत असतात. जामवंताच्या कुळात एक आसोलीन जन्माला आली, आणि त्या काळातल्या नारदानी जवळ शंकरांनी जवळ घेतलं होतं नारदाला. नारद तुंबर सांब गायन
न करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. भजन तिथून सुरू झालं. नारदासारख्या व्यक्तीला 3.5 मिनिटापुरता काम उत्पन्न झाला म्हणून नारदाची बाई झालती, बेदखल केलं. पण पशुच्या कुळात असताना काम सांभाळला. या नारदाचा विना दगडा ताटून बसतोय. नवनीत नावाचा राग गायल्याच्या नंतर इथं चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. अरे स्वर तर तमाशातल्या लोकांना कुठे वाईट होते, लोकनाट्य लोकांना कुठे स्वर वाईट होते, फिल्मी सृष्टीतल्या लोकांना कुठे स्वर वाईट आहेत, त्यांचे स्वर चांगले आहेत. वारकऱ्याला स्वर नसावा असं म्हणत नाही, नसला तरी चालेल पण आचरण गोड आहे त्या वारकऱ्याला मानायचं. नुसता स्वर चांगला असेल आणि चुकीचे काम करत असेल त्या भडव्याला मानित असताल तर तुमच्या घराला कुपट्या लागतात. विठाला विठाला. जामवंतीचं चरित्र बघा, नवलाची गोष्ट. विना तिथं नारद आदू. मग ते काय जाऊ द्या प्रकरण आता ते आहे का नाही. कौरक सांगायचं काळा करायचं आपल्याला. मला घेऊन जा म्हणले. नेलं बाहेर. उचरीला कमळापती पायची बंधने. काय ताकद महाराज. वरती छायाधरी शेष. पाऊस पडत होता अमृताचा. आणि बाहेर आल्याच्या नंतर यमुना तुडुंब भरली. पुर चढायला आचाट त्याशी लावीला अंगुष्ट. पण पायाचा लावला होता. हा दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. पलीकडे असा रस्ता त्याला. सगळ्यांना प्रख्यात आहे. 2 वेळेला दुभंगली पण 4 वेळेला दुभंगली बरं. एकदाच माहिती. दुर्वासाकडं देवाच्या पत्न्या जाताना यमुनेनं वाट दिली आणि विटेवरचा मालकाला घेऊन वसुदेव जास्त असताना यमुनेनं वाट दिली. पण अजून 2 पुरावे भागवतात आले. विठाला सौभाग्यवती स्त्रीचं वर्णन केलं. मधातून स्त्री भांग पाडती. भारताची स्त्री मधनं भांग पाडती. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदोडे मुठीत गुलाल भांगात चुनचुन्यात बसले मेन्यात येलदोडे मुठीत लवंगावटीत. आमके बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. असं माझ्या लहानपणी जुन्या बायका नाव घ्यायच्या. मी त्यावेळेला भटपण करीत होतो ना, त्यावेळेला ते नाव ते मी नशिबान होतं. मला चांगले नाव ऐकायला भेटले. आता नाव असेच. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. ते बसले पूजेला तर मी देते तीर्थ. काय तू तीर्थ देतील, तो काय तीर्थ घेण्याच्या लायकीचा आहे. हो आणि तू काय देते तीर्थ सगुणा. याचे नाव असेच. अत्तर तेलाची बाटली. अंतर खोल. साडे झाले सुन्मुख झाले. आता तरी बोलू तू हपिना पाडणारे पण जरस थांब. कशी बोलन इतक्या लोक आहेत. हे असले नाव. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा. रावसाहेब आले फिरून तर कोणते शिंग घालतेत वारा. म्हणलं त्याला कोणीच वारा घालीन. काय तू नाव घ्यायला पाहिजे. काय अशी नाव पांचेत नाव. काय त्या काळात नाव घ्यायच्या बायका. काय नाव होते ते जुने नाव शिका. हे असं की ते नाव आलं. ते नाव आपली चवनच होता त्या नावायला. काही नाव अशाकाने देवळीत काय काने ठुलन. तिकून आलं डुकरन त्यांनी दिली भुसणी. आगाव धंदे असे कुठं नाव असते. ते गेले खालतन मी आले वरतन. तिकडे नाही बोंबलत जाशील का तशी. अशी काही नाव. काळ गोड होता महाराज. खरंच सुसंस्कृत काळ होता. काय सत्यनारायण झाल्यावर जुन्या बायका नावं घ्यायच्या. काय ते नाव होते. वैभव होतं त्याच्या पाठीमागं. वैभव अशी फेकाफेकीची सध्या नाव आहे. चला जुन्या स्त्रिया जशा भांग पाडा अशी दुभंगली यमुना माई. पहिल तीराला पोचले. एक दरवाजा उघडा होता. गाईचा दरवाजा. गाईवर प्रेम करा. एखादी गाय दारात असावी. प्रेम करा. काळ फार गोड आलाय सज्जनांना. सूर्याच्या ओझन स्तराची शंका आहे. या सूर्यनारायणाचा ओझन स्तर स्थिर ठेवण्याची ताकद फक्त 2च पाठीत. एक देशी गाईच्या गोऱ्ह्यात आणि देशी गाईच्या पाठीत. त्या गोऱ्ह्याच्या पाठीत आणि गाईच्या पाठीत हा स्तर स्थिर ठेवण्याची ताकद आहे. फार मोठी प्रचंड शक्ती आहे. गरज आहे काळाची. अत्यंत गरज आहे. त्या गाईच्या दरवाज्यातनं आतमध्ये शिरलेमध्ये ठेवलं. माया घेतली. ती माया तिकडे गेल्याबरोबर हातातली निसटली. सांगितलंय तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. सर्वांना ह्या कथा सगळ्या ज्ञात आहेत. मग पहाटे यशोदा साहेब उठतात. तर रात्री तर दाईनं मुलगी सांगितली ना. आता मुलगा कस काय. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. ही सगळी मायेची लीला होती. तिला
लगेच गोपी एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तिथं जनाबाई हजर होत्या. सुविनीची गलबल झाली दासी जनी भेल घाली. स्वतः आईसाहेब हजर होत्या. काय ते नाविन्य असेल. मग गवळणी त्या तोंडा भुललिया. भगवंताच्या मुखाकडे बघून गोपी भुलल्या आणि त्या भगवंताकडे पाहत राहिल्या. कालांतरानं तो भगवंत तो थोडा मोठा झाला. रांगू लागला. तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. तो रांगू लागलेला आहे. त्याच्या रांगण्याचं पण फार मोठं नाविन्य आहे. बघता बघता चलू लागला. चलता चलता 27 मित्र केले. 29 संख्या आपल्याकडे संप्रदायात फार मोठी अधिष्ठित संख्या आहे. 24 एकादश आणि 5 परवान्या ह्या 29 उपवास आपल्याकडं संप्रदाय. 5 मिनिटं थांब रे सावळ्या. ह्या गोपाळाच्या सानिध्यात मुक्त विहार केला. गोकुळामध्ये दही दुधाचा नाना प्रकारचं वर्चस्व तिथं खूप होतं. भरपूर गायी होत्या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. ते पोटभर काय दिले. हे लोणी असेल दही असेल हे निमित्ते दिलं वेगळं वेगळं दिलं वेगळं दिलंय. गवळी याची ताकपिरे कोण पोरे चांगली. म्हणजे मला असं वाटते त्या काळात सांगितलं वरच्या देखाव्याला भुलू नका आतल्याला भुला. गवळ्याची लेकरं दिसायला जरी साधी असतील पण अंतकरण त्यांची गोड होती. अशांना भुला. मग त्या गोपाळांच्या सानिध्यात अतूट प्रेम. गोपीसाठी प्रेम दिलं. गवळणीसाठी प्रेम दिलं. सज्जनांनो देवाच्या जवळ गेलेल्या लोकांना सुद्धा अहंकार झाला. त्यांना बाजूला जावं लागलं. ता कोणी आम्हा का गेलाशी पुरुषोत्तमा का गेलाशी पुरुषोत्तमा टाकून आम्हा. गोपीने विचारलं देवा तू आम्हाला सोडून का गेलास. आम्ही तर तुझ्या इतक्या जवळ आलो तर तू आमच्या एवढ्या जवळ आला. तर नामदेवराय सांगतात तुम्हा झाला अभिमान नामा मने सांग खून नामा मने सांग खून तुम्हा झाला अभिमान. म्हणजे तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. एवढ्या टोकाला गेलेल्या गोपी पण काही दिवस वेळापुरता विरह झाला. बाजूला सरकला. रासक्रीडा केली नाना प्रकारच्या क्रीडा. आणि मग वनाच्या ठिकाणी भगवान परमात्मा गाई वासर वळत असताना सगळी गोपाळ एकत्र झाले. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. ती भूक म्हणजे पोटाची नव्हती लागली बरं. ती वेगळ्या प्रतीची भूक आहे. अहो जगाच्या मालकाच्या सानिध्यातला प्रसाद ही याच्या पलीकडची दुसरी कुठली भूक असेल. त्या मनेरी गायी होत्या. कोणत्या गायी होत्या कसल्या कसल्या गायी वळल्या त्याचं फार मोठं वेदांतामध्ये फार मोठा सिद्धांत आला. अशा गायी वळल्या. सर्व गोपाळ एकत्रित केले. प्रसाद केला शिदऱ्या. विभ्र संवेनायम शृंगास्थित जायते व्याधी निरशन वितार्थायाम प्रसाद रस्तुम कवल कवलम गोपाल कृष्ण भगवान पार्वती पते हर 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 तो काला केला आणि तो काला आपल्याला ज्ञानोबराय तुकोबरायमुळे प्राप्त झाला. ज्ञानोबराय तुकोबराय जर अवतार घेऊन आले नसते वारकरी बाबा तो काला आपल्याला दुर्लभ होता. स्वर्गीचे अमर विच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जेव्हा. ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथ बाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज गुरुबा काका मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई कबीर महाराज या लोकांमुळे आपल्याला काला दुर्लभ पण तो सुलभ झाला. तो हरिनामाचा खिचडी खाला दही भाताचा काला आपल्याकडे करण्याची पद्धत आहे. मोठ्या परंपरेनं श्रद्धेनं चालत असलेली एका पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठे सण आले. पण मला असं वाटतं सर्व सणांचा जर राजा कोण असेल तर दीपावली नावाचा सण आहे. या सणाची दखल वारकरी संप्रदाय येते. दीपावलीच्या सणा लेखी आसवती किंवा सण दिवाळीचा नामारा उळासी गेला. कितीतरी उदाहरणं सांगता येईल. दिवाळी दसरा तोची आम्हा सण सखे हरिजन भेट
कोणीतरी उदाहरण. दिवाळी हा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विठोबाचे राज्यामा नित्य दीपवाळी विष्णुदास नामाची भावे वाळी. काय दिवाळी. आणि लक्षात घ्या भाऊ काका, ज्या सणाला 5 दिवस आरक्षित आहेत असा एकच सण आणला तो फक्त दीपावली आहे. 5 दिवस आरक्षित. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा आणि आजची यमद्वितीया. 5 दिवस दीप्तान असते. यमद्वितीयाचं कारण सांगतो. काळाची मृथा नावाची बहीण होती. ही मृथा नावाची बहीण ज्या वेळेला यमाकडे गेली आणि यमानं तिचा फार मोठा आदर केला, पण ती रडू लागली अण्णा. तर यमानं बहिणीला विचारलं, मृथे तू का रडतेस ग? ऐक ना म्हणे दादा, जगातली सगळी लोक मारायची ताकद तुझ्यात आहे. मला साडी घेऊ नको, चोळी घेऊ नको, डागडागिने करू नको, काही देऊ नकोस, माझ्याकडे भरपूर आहे रे. फक्त एकच काम कर, माझ्या घरातलं कोणाला मारू नकोस. यमानं सांगितलं, ताई हा निसर्गाचा नियम आहे, मारणार, पण एक लक्षात ठेव, धनत्रयोदशी तर यमद्वितीयेपर्यंत दीपदान कर. एरवीच्या दिव्याला विशेष प्राधान्य वेगळं असते. माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर दिवा लावतात, पण त्या दिव्याच्या वातीचं नोक दक्षिणेकडे असावं, त्याला कोणीकडे बशिलेला असावं. आता घर जसं असेल तसं भिंतीला बसावं लागतंय, टेकावं लागते, पण दिव्याचं तोंड मात्र दक्षिणेकडे करावं लागतं. तुम्ही कुठलाही यज्ञ करता देवा, म्हणजे नवरात्रीतला असो किंवा गणेश याग असो, लक्ष्मी याग असो, काय विष्णू याग असो, रुद्र स्वाहाकार असो, पण ज्याचा जेव्हा जे बलिपिंड देत असतात ना गावाच्या बाहेर, थोडं घराच्या बाहेर जाऊन, मंडपाच्या बाहेर जाऊन भातावर एक दिवा ठेवतात, त्याचं तोंड सुद्धा दक्षिणेकडेच असावा. असा एकच सण आहे की ज्या सणाच्या दिव्याचं तोंड कोणीकडे असावा, तो फक्त दीपावलीचा सण आहे. बाकी एरवी नाही करता येत. एरवी तुळशी वृंदावन करताना दिशा त्याग करावा लागत असते. शास्त्राचा नियम आहे, ते कोणीकडे असावा, त्याची देवळी कोणीकडे असावा, राधाकृष्ण कोणीकडे असावा याची मर्यादा सांगितली. देवघर कुठं असावा, त्याच्यातली दिवे कोणीकडे तोंड करून असावे याची मर्यादा आहे. अशी अमर्यादित क्रिया कोण्याही दिशेकडे दिव्याचं तोंड करून लावता येतं, तो फक्त दीपावलीतला 5 दिवसाचा सण आहे. यमाला दीपदान. आणि बहिणीला त्या दिवशी सांगितलं, ताई तुला एक देऊन टाकतो, घरातले माणसं मारणार याबद्दल दुमत नाही, पण या दीपदानाच्या ताकदीवर ज्याचे केस पिकले नाही असे मारणार नाही. मग दिव्याला फार मोठा अनन्य साधारण महत्व. पुराणात अजून 2 गोष्टी आल्या. एका आमचा मित्र भागवत सांगतो, त्याला विचारलं दिवे काऊन लावतात? ऐका बरं का महाराज, दीपावलीच्या सणाच्या दिवशी गावात हिव येते बरं का, ते मारुतीच्या मागं बसलेला असतं बरं का, आणि ती थंडी दीपावलीच्या सणात गावात हिव येते बरं का, आणि इथं कोणाला शिव वाजू नये म्हणून गरम व्हा म्हणून दिवे लावते. मेल्यावर तुला मीठ लावून ठेवून देतो, म्हणजे तू संस्कृती म्हणून पाहला कामी येशील, असं भागवत सांग जाऊ नको, लोक मरते. दीपदानाचं अनन्य साधारण महत्व आहे. आजची यमद्वितीय आहे, दीपावलीतला 5वा दिवस आहे आजचा. या परम पावन दीपावलीच्या माझा आवडता देव, रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा शेतकरी राजा, त्याला माझ्या विटेवरच्या मालकाची आणि अष्टादश संतांची काशीतल्या मालकाची कृपा हो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. त्याला कोटी कोटी शुभेच्छा. ज्याच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो, हा देशाचा जवान 4 देवापैकी एक देव आहे. त्याही जवानाला सीमेवर माझ्या पवित्र विटेवरच्या मालकाचा, पवित्र काशीतल्या मालकांचा, अष्टादश संतांचा आशीर्वाद लाभो. त्यालाही कोटी कोटी शुभेच्छा. या पवित्र संप्रदायात महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही सज्जन श्रोते बसलात, तुम्हाला सुद्धा विटेवरच्या मालकाची, काशीतल्या मालकाची कृपा हो. गोड अशा कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला सुद्धा लाभो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या दीपावलीच्या कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला प्रदान वारकरी या नात्यानं करतो. सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. ज्ञानेश्वर विठ्ठल सिंगला